उन्हाळ्याची तयारी एप्रिल मे मध्ये वैरण कमी पडू नये म्हणून. आजचं जेवण मस्त असं तूर आणि मसूर डाळीचं मिक्स वरण, टोमॅटो भरपूर घालून, हे बघा छान लसूण खोबऱ्याची फोडणी, सोबतच मस्त असा जिरा राईस. वरण, खोबरी आंबा, आमच्या गावात फेमस आहे खारी बुंदी, चपाती बिन तेलाची आणि भात जिऱ्यांची फोडणी टाकलेलं. इतके मोठे चिमणे आले तिथं, चू 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 करतायत झाडाखाली. मी फक्त सांगलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि इतकं ऊन आहे. आम्ही झाडाखाली बसले आंब्याच्या. लाडू आता झोपीतून उठलाय आणि रोहित दादा, समर्थ दादा आणि पप्पा गेलेत पोहायला. समर्थला पोहायला शिकवतायत आणि आता उठल्या उठल्या दादा कुठ आहे, पप्पा कुठ आहे चालू आहे. तोंड तर बघा, तोंडावरच तुम्हाला समजत असेल की किती बाळ माझं नाराज आहे. हाय कर सगळ्यांना. तर आजचा ब्लॉग ना, तसं सकाळी थोडं क्लिप शूट केल्या, पण खूप उशिरा चालू केले मी आजचा ब्लॉग. आम्हाला आत्ता एक खारुताईचं पिल्लू दिसलं वर झाडावरती आणि चिमणी कशी दिसेना. आता चिमणीला पकडायचं. चिमणी कशी पकडायची बाळा आपण? चूचू केली म्हणून थोडीच आपणाला सापडते काळी चिमणी. ओ लाडूला आंबा सापडला. लाडूलीला मला आवडते आंबा. तू खात नाही का मग? दादाला आंबा आवडतंय, आई ठेव म्हणतोय. कितीही प्रेम आहे भावा भावाचं, असं शेवटपर्यंत राहू द्या. हा छान आहे, छान आहे. कलिंगड कुणाला आवडतंय? दादूला? तुला पण आवडते का? कोण आणले कलिंगड? पप्पा. हे बघा, आता होणे गावातून पार्सल आणले. तर हा ड्रेस मी मागवला होता, तर मिनी ब्लॉग मध्ये याला टॅग करते मी. पण एक साईज मोठी आली. आता ह्याला काय करू? आतून हे बाई ड्रेस आहे एक, तरी सुद्धा खूप लूज होतोय. पण तरी पप्पाला कडे आलेत कामाला आणि वैरण लावायचं काम चालू आहे.
आगावपणा आगावपणा नुसता आगावपणा. कुठून सुचतो रे तुला एवढा? दादाकडनं. कुणाला बोलवतय? राधा दीदीला? नाही बाळा, तिचे 12वीचे क्लास चालू आहे त्यामुळे ती येत नाही. काल आलती की जेवायला, आंबा खायला, झोका खेळायला. म्हण दीदी ये, बेल बनवू, झोका खेळू. तुम्ही चप्पल कुणाची घातली? मला म्हणते घालू. दादा रागवणार नाही ना? नाही लागणार ना दादा म्हणते. वातावरण एक नंबर. सुटले. चला आंबे पडलेत का बघू. खोबरे आंबा कसं वजनानं जास्त जड आहे, तो पडतोय. नाही पडला. हो इथे एक छोटा पडलाय की, दुपारचाच आहे ते. चिमण्याचा चिवचिवाट आंब्याच्या झाडात. छान आहे खेळा. लाडू वारं वादळ सुटतंय आणि याला झोक्यात झोपायचं आहे. रात्री मुक्काम इथंच आहे का तुझा? साडीची किती फाडला रे. जर त्या वर्षी यांना 4-5 साड्या पुरत नाही त्या. आता झोका दे मम्मी. डोकं आपटेल तिकडं याला आंब्याला. ओ झोका दिल्यावर साडी फाटायला लागली. वाऱ्यामुळे पडला बघ छोटा आंबा. बघ ती सुकलाय का? इकडे ती बर का चांगला आहे? चांगला आंबा आहे बघ. हो वाऱ्यामुळे पडला. असंच आहे, वादळाने इतके आंबे पडायला लागलेत. ए चिमण्याचे घरटे खारुताईचं छोटं बिबे ह्या झाडावर. दुपारी झोपल्यावर आम्हाला दिसलं, ते घेऊन चल घरी. ते खोबरी आहे. आता नाही, आता उद्या दुपारी दिसते. बेबी लय छोटा आहे. लाडूला दिसलं बघ आज. लाडू म्हणत होता मम्मी ऊन दिलाय चिमणी आहे करत होता. यश चलो घर को. बघा छान असा दिवस मावळलाय आणि लाल भडक 6:30 झालेत आता. कसलं तरी हो याच्यात दिसणार आहे. रिअल मध्ये इतकं लाल भडक दिसतोय ना काय सांगू. ओ माय माझी चिमणी. रोडला जाऊ चल, रोडला क्लिअर दिसते. इकडे चिमण्याचं चिवचिवाट बघा झाडात. इतकं भारी वाटतंय ना गावाकड. बापरे लाल भडक लांब दिसतंय व्हिडिओ मध्ये जास्त. कसलं सुंदर आहे ना सनसेट. एक नंबर. वारं सुटलं इतकं मोठं. ए पळ लवकर समोर चालला. आई पचिल
अयो आता पाला कुठून चालला? उद्या एकादशीसाठी शेंगदाणे. चप्पल कशाला घातल्या? इकडे ये बस ना. किलोमीटरला निघायचं एवढ्या शेंगा. आउच. दोन्ही हाताने असं करतो. आत्ता फक्त 7:02 झालेत. लाईट गेली. इतकं वारं सुटलंय बाहेरला. अवकाळी वारं वादळ. शाबू भिजवला उद्यासाठी, कारण मोठी एकादशी आहे, सगळ्यांचीच एकादशी असते. रात्रभर भिजतोय छान.